एका प्रसिद्ध गायिकेने आपल्या आवाजाची जादूने रसिकांच्या मनावर छाप सोडली होती. लाखो चाहत्यांना मनात तिच्या आवाजाने घर केलं होतं. ती प्रसिद्ध गायिका होती. सोशल मीडियावर सुद्धा ऍक्टिव्ह होती. आणि एका रात्री अचानक ती गायब झाली. पुढचे 6 दिवस इंदर कौर कुठे आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. तिचा फोन बंद होता, तिची गाडी गायब होती आणि घरचे लोक तिच्यासाठी पोलीस स्टेशनला चक्र मारत होते. पण 19 मे 2026च्या सकाळी लुधियाना जवळच्या नीलो कालव्याजवळ त्या सिंगरची डेड बॉडी पाण्यावर तरंगताना दिसली. त्या सिंगरचा जीव गेला, पण हा प्रश्न उरला की एका कलाकाराचा जीव कोणी घेतला, का घेतला आणि कसा घेतला. हे सगळं प्रकरण कसं काय घडलं सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. इंदर कौर, पूर्ण नाव यश इंदर कौर, वय केवळ 29 वर्ष. पंजाबच्या लुधियानात राहणारी ही गायिका आपल्या करिअरच्या टॉपवर होती. जिजा, किसान एंथम 2, देसी, सिरेदा, जट माइंडेड, नवत जट्टी दी, अकड, अफगान जट्टी, सोहना लगदा अशा अनेकपेक्षा एक गाणी तिने गायली होती. तिच्या इंस्टाग्रामवर 1.25 लाखाहून अधिक फॉलोअर्स होते. लाईव्ह परफॉर्मन्स, व्हिडिओ, सोशल मीडिया अशा प्रत्येक ठिकाणी ती ऍक्टिव्ह होती. 13 मे 2026ला संध्याकाळी 8:30च्या सुमारास इंदर घरातून बाहेर पडली. पण ती कुठल्या कॉन्सर्टला नाही तर किराणा सामान आणायला बाहेर गेली होती. तिथं आपली पांढरी फोर्ड फिगो कार काढली आणि बाजाराच्या दिशेने निघाली. पण ती परत आलीच नाही. घरचे वाट पाहत राहिले. 1 तास, 2 तास, मात्र रात्र संपली, इंदर आली नाही. फोन लागत नव्हता. शेजारी, मित्र, ओळखीचे कोणालाच माहिती नव्हतं की कुठे गेली. दुसऱ्या दिवशी कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. तपास सुरू झाला आणि इथेच एक नाव समोर आलं, सुखविंदर सिंग उर्फ सुखा. तो मोगा जिल्ह्यातील रहिवासी आहे, पण सध्या कॅनडात स्थायिक आहे. या माणसाची आणि इंदरची ओळख 3 वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर झाली होती. सुरुवातीला ओळख, मग बोलणे, मग जवळी. सुखविंदरने इंदर समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण इंदरला लवकरच कळलं की हा माणूस आधीच विवाहित आहे, त्याला मुलगी आहे. आणि त्या क्षणी इंदरने ठामपणे नकार दिला. हा नकार सुखविंदरला पचला नाही. राग धुमसत राहिला आणि त्याच रागातून त्यानं एक भयंकर कट रचला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सुखविंदर खास या कामासाठी कॅनडाहून भारतात आला. पण तो विमानाने नाही तर नेपाळ मार्गे बेकायदेशीररित्या भारतात आला होता. त्याला भारतात आल्याची कुठलीही नोंद ठेवायची नव्हती. 13 मेच्या रात्री जेव्हा इंदर किराणा आणायला निघाली, त्याच वेळी सुखविंदर, त्याचे वडील प्रीतम सिंग, साथीदार करमजीत सिंग आणि इतर काही अज्ञात व्यक्ती तिच्या गाडीच्या वाटेला आले. बंदुकीच्या जोरावर तिचे अपहरण करण्यात आलं. पांढरी फोर्ड फिगो मागे सोडून इंदरला उचलण्यात आलं. त्यानंतर जे घडलं ते अत्यंत क्रूर होतं. तिला मारण्यात आलं आणि मृत्यूदेह लुधियानाच्या जवळ नील्या कालव्यात टाकण्यात आला. काम फते केल्यानंतर सुखविंदर पुन्हा त्याच नेपाळ मार्गाने कॅनडाला परत पळाला. या प्रकरणाला सर्वात धक्कादायक भाग म्हणजे FIR. इंदर बेपत्ता झाल्यानंतर 2 दिवसांनी 15 मे रोजी तिचा भाऊ ज्योतिंदर सिंग याने पोलिसांकडे लेखी तक्रार दिली. सुखविंदर सिंग आणि करमजीत सिंग यांच्या विरोधात एक FIR नोंदवण्यात आला. पण पुढे काय झालं? तक्रार नोंदवल्यानंतरही 4 दिवस इंदर मिळाली नाही. कुटुंबाचा आरोप आहे की पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असती तर कदाचित इंदरचा जीव वाचवला आला असता. आणि त्याच काळात सोशल मीडियावर एक गोष्ट घडत होती जी लाखो लोकांना अस्वस्थ करणारी होती. 13 मे रोजी म्हणजेच ज्या रात्री इंदरचं अपहरण झालं, त्याच दिवशी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट झाला. फोटोत ब्राऊन शर्ट, हातात बॅग, कॅमेरासमोर पोच देणारी इंदर होते. चाहते लाईक्स करत होते, कमेंट टाकत होते, पण त्यांना माहितीच नव्हतं की ज्या क्षणी ते हे पाहत होते त्याच वेळी ती घरी नव्हती. आणि ती पोस्ट कोणी टाकली हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ती पोस्ट आधी शेड्यूल केलेली असावी अशी शक्यता आहे, पण हे सिक्रेट तपासाचा भाग बनला आहे. 19 मे 2026च्या सकाळी सुमारे 11 वाजता नीलो कालव्यात एक मृत्यूदेह आढळला. पोलिसांनी तो बाहेर काढला. कुटुंबाने ओळख पटली, ती इंदर कौर होती. मृत्यूदेह समराया येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला. तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी 2 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुख्य आरोपी सुखविंदर सिंग कॅनडात पळून गेलेला आहे. त्याला भारतात आणण्यासाठी काय कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही. कुटुंब धाडसाने उभे राहिले आहे. इंदरचे आई वडील आणि 2 भाऊ परदेशात असताना एक भाऊ लुधियानात राहतो. त्यांनी आधी तक्रार दिली, आता न्यायाची मागणी करत आहेत. पंजाबी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये इंदर कौरच्या जाण्याची शोककळा पसरली आहे. तिचे गाणे अजूनही युट्यूबवर वाजत आहेत. लाखो लोक तिला ऐकत आहेत, पण ती गायिका आता या जगात नाही.
तिचा जीव घेणारा सुखविंदर सिंग कॅनडात बसून मोकळा फिरत आहे. इंदरचे कुटुंब भारतात न्यायाची वाट पाहत आहेत. पोलीस तपास सुरू आहे. पण एक प्रश्न विचारायचा आहे, एखाद्या मुलाने नकार दिला म्हणून तिचं आयुष्य संपवणं हे योग्य आहे का? आणि आजही गुन्हेगार नेपाळ मार्गे सहज भारतात येऊ शकतात हे पुन्हा एकदा उघड झालं. इंदरचा खून करणारा आरोपी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून आला, नियोजनबद्ध कट रचला आणि सहज पळून सुद्धा गेला. तुम्हाला काय वाटतं, इंदरला न्याय मिळेल का आणि कधी मिळेल? तुमचे मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत रहा फक्त कसं काय.